नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण मी अमावास्येला केलं होतं आणि त्यावेळेला मला एक रोमांचकारी अनुभव आलेला होता। तोच मी या व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर करणार आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करू शकता। चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करू शकता। तर ज्या वेळेला मी नवीन स्वामी सेवेकरी होती त्यावेळेला मला गुरुचरित्र पारायणाविषयी समजलं आणि ते करण्याची माझ्या मनात खूप इच्छा निर्माण झाली। पण झालं असं होतं की ते मला श्रावण महिन्यातच करायचं होतं आणि त्यानंतर ते करता येणार नव्हतं, म्हणून मला तेव्हाच करायचं होतं आणि तेवढाच वेळ माझ्याकडे होता आणि ते पारायण मी सुरुवात केली आणि त्या दरम्यान अमावास्या होती, म्हणजे 6व्या दिवशी अमावास्या होती। आणि पारायणाचे जे पहिले 5 दिवस होते ना ते मला चांगले वाईट गेले आणि पहिल्यांदाच पारायण केल्यामुळे मला काहीच कळत नव्हतं की आपल्यासोबत काय घडतंय। त्यातच 6वा दिवस आला, त्या दिवशी अमावास्या होती। अमावास्येच्या दिवशी मी दत्तगुरूंसाठी शिरा बनवला होता, मंदिरातसुद्धा घेऊन गेले आणि तो शिरा त्यांना तिथेही अर्पण केला आणि सर्वांना वाटला। त्याचप्रमाणे तो घरातसुद्धा मी त्यांच्यासाठी ठेवला होता आणि माझी एक भोळी भाबडी भक्ती म्हणा किंवा काहीही म्हणा, तर मला असं वाटत होतं की दत्तगुरूंनी त्यातला थोडासा तरी शिरा खायला पाहिजे। आता असे चमत्कार होत नाहीत हे आपल्यालाही माहीत आहे, पण तरीसुद्धा माझी इच्छा होती आणि मला ते लहान मुलांसारखं माझा हट्ट होता त्यांच्याकडे। त्यांनी तो घरात शिरा खायला पाहिजे होता, म्हणजेच माझा त्यांच्याकडे असा हट्ट होता की मी मंदिरातून जाऊन येईपर्यंत घरात जो ठेवलेला प्रसाद आहे तो त्यांनी थोडासा तरी खायला पाहिजे। आणि त्याच पद्धतीने मी मनातून त्यांचा धावा करत नामस्मरण करत घरी आले। घरी आल्यानंतर जेव्हा मी बघितलं त्यावेळेला त्यातला अजिबात शिरा त्यांनी खाल्लेला नव्हता, म्हणजेच तो शिरा जसा तसा होता। आणि ज्या वेळेला मी बघितलं तेव्हा मला खूप वाईट वाटलं, कारण येताना मला असं वाटत होतं त्यांनी तो खाल्ला असेल, खायलाच पाहिजे, पण तो प्रसाद आहे तसाच होता आणि त्यामुळे मला खूप वाईट वाटलं होतं। आता तरीसुद्धा मी त्यांचं नामस्मरण केलं, त्यांना विचारत होते की का आज अमावास्या आहे आणि मी तुमचं पारायण केलं, कारण असं बऱ्याच वेळेला मी ऐकलं होतं की अमावास्येला पारायण करत नाहीत आणि त्यामुळे असं होतं तसं होतं, पण मी ते केलेलं होतं। माझी मनातून श्रद्धा होती आणि मला त्याच वेळेला करायची इच्छा मनात निर्माण झाली आणि मी ते केलं। मग मला असं वाटलं की माझंच चुकलं असेल, मी दत्तगुरूंचं अमावास्येच्या वेळेला पारायण केलं आणि हे एवढं मोठं पवित्र पारायण पहिल्यांदाच, आणि ते सुद्धा अमावास्येला, मलाच राग यायला लागलेला होता आणि दत्तगुरूसुद्धा आपल्याला दर्शन देत नाहीत असं वाटलं मला 6व्या दिवशी। तरीसुद्धा मी स्वामींचा आणि दत्तगुरूंचा धावा काही सोडला नाही। संध्याकाळी अखंड दिवा तर लावलेलाच होता। मग मी हातपाय वगैरे धुवून घेतले आणि 3 सांजेच्या वेळेला पूजेला बसले। दत्तगुरूंची पारायणाची जिथं मांडणी केलेली होती त्याच्यासमोर मी बसले आणि दत्तगुरूंना म्हटले, दत्तगुरू, पहिले 4 दिवस जे अध्याय मी पठण केले त्यातलं मला काहीच कळालं नाही आणि तुमचं चरित्र कसं आहे याचासुद्धा अंदाज लागला नाही, परंतु 4थ्या दिवसापासून ते 6व्या दिवसापर्यंत मला तुमचं चरित्र समजू लागलं। इतकं छान आणि पवित्र चरित्र मला करण्याची संधी तुम्ही मला दिलीत, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार, असं मी त्यांना म्हटलं। आणि तुमचं मन खूप शांत आहे, खूप प्रेमळ आहात तुम्ही आणि तुमच्यासारखं माझं मन शांत व्हायला पाहिजे, एवढीच तुम्ही कृपा करा। कारण त्यावेळेला मी जेव्हा पूजेला बसले होते तेव्हा काहीतरी विलक्षण मला आजूबाजूला जाणवलं आणि माझ्या मनात जे होतं ते मी त्यांच्यासमोर बोलून गेले आणि त्यातच एक चमत्कार घडला की ज्या वेळेला मी ते बोलत होते, तुमचं चरित्र खूप महान आहे आणि तुमचं मन खूप शांत आहे आणि तुमच्यासारखंच मला बनायचं आहे असं जेव्हा म्हटलं, त्यावेळेला जे सकाळी मांडणी केलेली होती त्या मांडणीवरती जे आपण कलश मांडणी असते त्यावरती नारळ असतो, त्यावरती आपण जे फूल वाहतो ते फूल खाली पडलं। त्याच वेळेला सकाळपासून ते पडलं नव्हतं, परंतु पूजेच्या वेळेला ते पडलं। हा एक मोठा संकेत मला मिळाला आणि त्याचबरोबर आजूबाजूला असं दूर दूर धुके असल्यासारखं मला जाणवलं आणि त्यानंतर माझ्या डोळ्यातून घळाघळ अश्रू व्हायला लागले। इतकं माझ्या डोळ्यातून पाणी आलं की मला असं वाटलं की साक्षात दत्तगुरू आपल्या समोर आहेत आणि त्यांनीच आपल्यासमोर काहीतरी हा चमत्कार केलेला आहे आणि खूप आनंद झाला, खूप छान वाटलं। कारण ज्या कारणासाठी मी पारायणाचा संकल्प केलेला होता ते तर मी बोललेच नाही, पण दत्तगुरूंसारखं मन शांत असायला पाहिजे एवढं मी त्यांना बोलले आणि त्यांनी माझी इच्छा पूर्ण केली। आणि त्या दिवसापासून कधीही कुणाविषयी मनामध्ये द्वेष, राग किंवा ईर्ष्या, लोभ असं काहीच येत नाही। ही सर्व दत्तगुरूंचीच कृपा आहे। दुसरं महत्त्वाचं सांगायचं म्हणजे अमावास्येला केलेलं होतं पारायण, तरीसुद्धा मला असं वाटत होतं की दत्तगुरू दर्शन देणार नाहीत, परंतु त्यांनी अमावास्येच्या दिवशीच दर्शन देऊन
मला धन्य केलं. मी खूप आनंदी होते आणि मला खूप छान वाटलं. पारायण केल्याचं सार्थक झालं आणि मी जे कारणासाठी पारायण केलं होतं ते सुद्धा माझं कारण सफल झालेलं होतं. आणि मला असं वाटत होतं की ते आपल्याला दर्शन देणार नाहीत, परंतु त्यांनी खूप छान पद्धतीने मला दर्शन दिलं आणि माझं मनही शांत केलं. जाता जाता व्हिडिओच्या शेवटी एवढंच सांगेन की ज्या वेळेला आपल्याला अडचण येते, ज्या वेळेला आपल्याला खूप त्रास होतो, त्यावेळेला तुमचं मन शांत नसेल, तेव्हा तुम्ही जरूर आणि लगेचच गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करण्याचा संकल्प करा. 100% तुमच्या समस्या कमी होणार आहेत आणि दत्तगुरू तुम्हाला दर्शनसुद्धा देतील आणि त्या समस्यासुद्धा कमी करतील. त्यावेळेला नियम किंवा बाकीच्या कुठल्याच गोष्टींना महत्त्व देऊ नका. आपली अडचण आणि आपली परिस्थिती बदलण्यासाठी तुम्हाला हे पारायण मनापासून करायचं आहे. मनात चांगला भाव ठेवून जर पारायण केलं ना, तर कुठलेच नियम आणि कुठल्याच गोष्टी आपल्याला पाळण्याची गरज नसते आणि साध्या सोप्या पद्धतीने सुद्धा आपल्याला हे पारायण पूर्ण करता येतं. कोणत्याही अटींशिवाय, कोणत्याही नियमांशिवाय. त्याचेसुद्धा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करेन. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.